नमस्कार मंडळी, मी अमोल खेडकर तुमच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मी आज तुम्हाला वटपौर्णिमा हा जो सण आपल्याकडे नुकताच साजरा करण्यात आला त्याच्याबद्दल अगदी तपशीलवार माहिती देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. आणि तुम्ही आत्तापर्यंत जर या पूर्णपणे मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका. कारण बाकी कुठेही तुम्हाला अख्ख्या यूट्यूबवर मराठीमध्ये इतके तपशीलवार आणि सविस्तर माहिती देणारे व्हिडिओज कुठेच मिळणार नाहीत, ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. त्यामुळे सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. तर आपण व्हिडिओकडे बघूया. तर वटपौर्णिमा हा जो सण आहे तो लहानपणापासून मी बघतो आहे. माझ्या घरातल्या ज्या सगळ्या म्हणजे आई म्हणा किंवा आजी म्हणा, काकी, मामी या सगळ्या बायका हा सण साजरा करतात. तर हा बायकांचा सण आहे हे तुम्हाला माहितीच असेल. तर हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. हिंदू लोकांचं जे पंचांग आहे त्याच्या ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा जी असते त्याला वटपौर्णिमा असं म्हणतात. या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. तर उत्तर भारतामध्ये एक कडवा चौथ नावाचा सुद्धा एक प्रकार असतो. तुम्ही काही हिंदी सिरियलमध्ये पाहिलं असेल ते. तर त्यांच्याकडे कडवा चौथ असतो, पण महाराष्ट्रामध्ये किंवा आजूबाजूच्या विभागांमध्ये वटपौर्णिमा असते. तर तुम्हाला दिसतं आहे की स्त्रिया ह्या वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत करतात, उपवास करतात. आणि या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. तुम्ही इथे बघताय वटपौर्णिमा म्हणजे मराठी बायका वटपौर्णिमा कशी साजरी करतात हे तुम्ही बघताय. इकडे वडाचं झाड असतं आणि त्याला असा दोरा गुंडाळला जातो. तर निसर्गतः दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी. तर वडालाच का दोरा गुंडाळतात, धागा गुंडाळतात याचं एक तर्क असा आहे की निसर्गतः दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने. आता तुम्हाला माहीत असेल की वड हे म्हणजे भारतामध्ये अशी काही वडाची झाडं आहेत ती अक्षरशः 100 ते 200 वर्ष पूर्वीची सुद्धा आहेत. कारण तुम्हाला माहीत असेल तर वडाच्या पारंब्या असतात, त्या जमिनीमध्ये गेल्यानंतर त्याच्यामधनं अजून एक झाड निर्माण होतं. तर त्यामुळे वडाचं आयुष्य जे असतं ते खूप जास्त असतं. त्यामुळे ते एक प्रतीक समजून त्याला तुम्ही म्हणजे बायकाने त्याला धागा गुंडाळल्यानंतर तुमचा पती जो आहे त्याचं आयुष्यसुद्धा वडासारखंच किंवा पिंपळासारखंच वाढत जावं अशी त्याची कल्पना आहे. तर एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही. तर तेच म्हणजे वड आणि पिंपळ या दोन्ही वृक्षांना पवित्र मानलं गेलेलं आहे या कार्यासाठी. त्यामुळे तो इतक्या लवकर त्याची तोड होत नाही. त्यामुळे अगदी दशकोनदशकं आणि शतकं मराठी भाषिक बायका हे सगळं करत आलेले आहेत. वटसावित्री धार्मिक व्रत ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत हे त्रिरात्र व्रत करावे असे सांगितले आहे. त्रिरात्र म्हणजे 3 रात्रीचं व्रत करावे असे सांगितले आहे. 3 दिवस उपवास करणे अशक्य असेल त्यांनी फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा. सावित्रीसह ब्रह्मदेव ही या व्रताची मुख्य देवता असून सत्यवान सावित्री, नारद व यमधर्म या उपांग देवता आहेत. तर तुम्ही बघता इकडे की सावित्री ही म्हणजे हे मुख्य देवता आहे या सणाची. ब्रह्मदेव ही या व्रताची मुख्य देवता आहे. सावित्रीसह ब्रह्मदेव हे दोन्ही मुख्य देवता आहेत. आणि सत्यवान सावित्री, नारद आणि यमधर्म ही उपांग देवता आहेत, म्हणजे ते थोड्या कमी दर्जाची देवता आहेत. या व्रताचा विधी असा नदीकाठची वाळू आणून पात्रात भरावी. व्रताचा विधी असा असतो की नदीकाठची वाळू जी असते ती आणून पात्रात भरावी. तिच्यावर सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवाव्यात. मग त्यांची षोडशोपचारे पूजा करावी. म्हणजे सगळे जे तुमच्या प्रथा आहेत त्याच्या अनुषंगाने त्याची पूजा करावी. त्यानंतर 5 अर्घ्ये द्यावीत. अर्घ्ये द्यावीत म्हणजे पाणी सोडायचं ह्याच्यामध्ये, तुमचं तामण असतं त्याच्यामध्ये. मग सावित्रीची प्रार्थना करावी. पूजा झाल्यावर संध्याकाळी सुवासिनीसह सावित्रीची कथा ऐकावी.
या व्रतात सावित्रीच्या मूर्तीची पूजा सांगितलेली असली तरी रूढी मात्र वेगळी आहे. तर या व्रतामध्ये सावित्रीच्या मूर्तीची पूजा सांगितलेली असली तरी रूढी कथा जी आहे ती मात्र थोडी वेगळी आहे. तर सावित्रीचे आदर्श व्यक्तिमत्व काय होते आणि म्हणजे फक्त सावित्रीलाच का पूजतात या वटपौर्णिमेच्या सणाकरता हे आपण बघूया. सावित्रीने आंतरिक गुणांची पारख करून निवडलेल्या वरास आईबाप आणि देवगुरू यांच्या विरोधाला डावळून माळ घातली व पतीचे प्राण वाचवण्याचे अवघड काम चिकाटीने, दुर्दम्य इच्छाशक्तीने आणि चातुर्याने करून दाखविले. तर सावित्रीने आंतरिक गुणांची पारख करून म्हणजे जे आतमध्ये गुण होते त्या वराच्या त्याची पारख करून निवडलेल्या वरास आईबाप आणि देवगुरू या तिघांच्या विरोधाला डावलून माळ घातली सावित्रीने व पतीचे प्राण वाचवण्याचे अवघड काम चिकाटीने, दुर्दम्य इच्छाशक्तीने आणि चातुर्याने करून दाखवले. त्यामुळे सावित्रीच्या स्मरणार्थ वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो. योगी अरविंद यांनी आध्यात्मिक परिभाषेतून सावित्रीचे महत्त्व सांगणारे सावित्री नावाचे महाकाव्य लिहिले आहे. योगी अरविंद यांचे महाकाव्य आहे सावित्री नावाचे. त्याच्यामध्ये ते आध्यात्मिक परिभाषेतून सावित्रीचे महत्त्व सांगतात. वटपौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व. वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा ही पूजेचा एक हेतू आहे. तर तेच म्हणजे पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्व विशेष असल्याने, वडाचे महत्त्व विशेष का आहे? कारण तुम्हाला सांगितलं असेल की वड हे जे झाड आहे ते वर्षानुवर्ष शतकन तसंच राहतं, त्याला काही होत नाही. बाकीची झाडं कशी आहेत ती कुजतात किंवा ते मरून जातात, तसं वडाला काही होत नाही. आणि वडाच्या पारंब्या असतात त्या जमिनीमध्ये उरल्यानंतर त्या अजून वर येतात, म्हणजे त्याचं अजून झाडं उगवतात त्याच्यावरून. त्यामुळे वडाचं महत्त्व पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने खरंच जास्त आहे आणि त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हाही या पूजेचा एक हेतू आहे. तुम्हाला इथे वडाचं झाड दिसतंय, खूप मोठं झाडं असतात आणि अक्षरशः एका वडाच्या झाडामुळे अक्षरशः असं पूर्ण म्हणजे 10-15 झाडं त्याच्या अवतीभोवती निर्माण होऊ शकतात. तर प्रार्थना कशी केली जाते आपण बघूया. सर्व पवित्र वृक्षात वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. तुम्हाला आता सांगितलं मी तसं की सगळ्या वृक्षामध्ये, पवित्र वृक्षांमध्ये वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त आहे आणि पारंब्याने त्याचा विस्तार निश्चितच खूप जास्त होतो. अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे अशी प्रार्थना करतात. परत एकदा वाचतो मी. अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे अशी प्रार्थना करतात. सावित्री ब्रह्मसावित्री सर्वदा प्रियभाषिणे तेन सत्येन मान पाही दुःख संसार सागरात अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते अवियोगो तथास्माकं भूयात जन्मनी जन्मनी. तर हे तो एक श्लोक आहे, संस्कृतमध्ये आहे हा. वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दनः वटाग्रे तू शिवो देवः सावित्री संश्रिता अशी ही प्रार्थना केली जाते. पारंपरिक कथा काय आहे वटसावित्रीची हे आपण बघूया. अनेक वर्षांपूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली. सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा घृमस्तेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. हे तुम्हाला माहीत नसणार आहे. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमस्तेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ 1 वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला. हे बघा तुम्ही, परत एकदा वाचतो मी. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ 1 वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला नारदाने.
पण सावित्रीने ते मान्य केले नाही. सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली. सत्यवानाचा मृत्यू जेव्हा 3 दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने 3 दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. तुम्हाला माहिती असेल की यम हा जो मनुष्य आहे तो म्हणजे प्राण घेण्याकरता येतो. त्यामुळे यमधर्म तिथे आला आणि सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले, पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून 3 वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासू सासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. तर सावित्रीने काय मागितलं तर तिने सासू सासऱ्याचे डोळे, कारण तुम्हाला सांगितलं तसं ते अंध होते, व राज्य परत मागितले आणि व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तू म्हटले. तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. तर तेच म्हणजे आता तुम्हाला माहीत असेल की आता आपल्याला पुत्र व्हावा असा वर तिने मागितला. तर त्याच्याकरता म्हणजे तिचा नवरा जिवंत असायला व हे तर साहजिकच गोष्ट आहे. त्यामुळे म्हणजे तिने थोडंसं चातुर्याने तसा वर मागितला यमाकडे. त्यामुळे मग तेव्हा म्हणजे वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. कारण तेच आहे, कारण तिने काय मागितलं, तिने 3 इच्छा काय मागितल्या होत्या की सावित्रीने सासूचे डोळे परत मिळावे ही एक पहिली इच्छा होती, राज्य परत मिळावे ही दुसरी इच्छा होती आणि आपल्याला पुत्र व्हावा अशी ही तिसरी इच्छा होती. आता पुत्र होण्याकरता तिचा नवरा म्हणजे जिवंत असायला व ही तर म्हणजे साहजिकच बाब आहे. त्यामुळे ते यमाच्या लक्षात आलं नाही आणि मग जेव्हा त्याला कळलं की वचनबद्ध आपण झालो आहे त्यावेळी सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. अशी ही कथा आहे. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वटसावित्री व्रत आचरतात. तर इथे तुम्हाला यमदेवता दिसत आहे. तर अशी ही कथा होती की म्हणजे वटपौर्णिमा जी आपण साजरी करतो, लहानपणापासून मी हे बघत आलेलो आहे. माझ्या घरातल्या सगळ्या बायका वटपौर्णिमेची पूजा करतात. त्याचं नक्की महत्त्व काय आहे आणि ते म्हणजे आपण का करतो ह्याच्याबद्दल मला तुम्हाला माहिती द्यायची होती या व्हिडिओपासून. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. मी परत एकदा सांगतो, हा एक पूर्णपणे मराठीमध्ये चॅनल आहे आणि अशी इतकी तपशीलवार आणि सविस्तर माहिती तुम्हाला बाकी कुठेही मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला असेच व्हिडिओज दररोज हवे असतील तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.